जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो, सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि चिंतनाला सुरुवात करूया. आपला पंचसमासी ह्याच्यावर आपण चिंतन करतो आहे. तिसरा समास आपला चालू आहे. तिसऱ्या समासापर्यंत आपण बघितलं, आत्मज्ञान मिळवण्यासाठी, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठीची खटपट तो शिष्य करतो आहे. आणि जे शिष्याला गुरूंनी सांगितलं, जे मला सांगितलं गेलं आहे ते मला समजलं आहे की नाही, हा पहिला मुद्दा. आणि जे समजलं आहे ते पक्कं झाल्यानंतर माझ्या अंगी बांधलं आहे की नाही, म्हणजे ते अनुभूतीच्या क्षेत्रापर्यंत आलेलं आहे की नाही, हे बघण्याची शिष्याची त्याचप्रमाणे गुरुची अशी दोघांचीही जबाबदारी येते. परंतु इम्प्लिमेंटेशन किंवा ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज हे प्रामुख्याने शिष्याकडे येतं. म्हणून समर्थ म्हणतात, येथे शिष्यप्रज्ञाच केवळ, प्रज्ञावंता न लगे वेळ, अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे. परंतु हे किती काय आहे, जे मला शिष्याला समजलं आहे ते त्याच्या अंगी येतं आहे, असा समर्थाने दाखला बघूनच ते दृढ व्हावं, अशीच हेतूने दुसऱ्या समासाची शेवटची ओवी, आता पुढील समासी दृढ होईल शिष्यासी. जे मी सांगितलं, जे त्याला समजलं ते आता दृढ करावं लागतं. मी सांगितलं तसं एकदा म्हणजे उदाहरण दिलं होतं, मी पोळीचं बहुतेक उदाहरण दिलं होतं. ती पोळी एकदा झाली व्यवस्थित की ती तव्यावर भाजली गेली, ती एडिबल झाली, म्हणजे मी खाऊ शकतो, पोटाला त्रास होणार नाही. पण नुसतं ते चालत नाही, ती गोलाकार यायला लागते आणि ती एकदा जमलेली चालत नाही, ती अनेक वेळा यावी लागते. सेम थिंग ड्रायव्हिंग. मी एकदा ट्रॅफिकच्या रस्त्यातनं गाडी काढली, त्याच्यात परफेक्शन येण्यासाठी, ते दृढीकरण होण्यासाठी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि हे सगळ्या ठिकाणचं सूत्र आहे, परमार्थातही तेच आहे. म्हणून आता तेची दृढीकरण, हे दृढ व्हावं म्हणून समर्थ परत परत शिष्याला ते समजावून सांगतात. आपण ते सगळं बघितलं की होतं काय शिष्याच्या ठिकाणी, विषयाच्या ठिकाणी आसक्ती असल्यामुळे मला जे समजलं आहे ते मळीण होऊन जातं. ज्ञान मला समजलं आहे ते मळतं. उदाहरण द्यायचं झालं तर लहान मुलं असतात आणि ते परीक्षेमध्ये काय कारणास्तव मार्क कमी मिळाले, तो रिपोर्ट घेऊन येतो. आता पूर्वी, हल्लीचं माहीत नाही मला, पूर्वी असायचं आईवडिलांची सही लागायची त्या रिपोर्टवर. ओके, सो ते आईवडिलांना दाखवायला लागायचं मी काय पराक्रम गाजवला आहे पेपरामध्ये. मग त्या रिपोर्टच्या मार्कावर आई किंवा वडील सही करायचे आणि सही करताना तो मुलगा सांगतो सुद्धा की आत्ता अभ्यास नाही केला, पुढल्या वेळी करीन. हे जे त्याचं वाक्य आहे हे मळीण होऊन जातं. तो 2-3 दिवसांनी विसरून जातो मी काय बोललो आहे, मी अभ्यास करणार आहे याची कबुली दिलेली आहे, तो विसरून जातो. आणि त्याला ते आपण काय करतो, आठवण करून देतो. तुझा रिपोर्ट आठवतोय ना, तू काय बोलला होतास आठवतोय ना. ते दृढीकरण, ते त्याच्यावर बंबार्ड करावं लागतं. तू जे बोलला आहेस, जे तुला कळलं त्यावेळात कळतं. मुलाला कळत नाही असं नाही बरं का, त्याला कळतं मार्क मी का कमी मिळाले, अभ्यास नाही केला. तो कबूलही होतो मी करीन म्हणून. परंतु ते दृढ व्हावं म्हणून आपल्याला ते आठवण करून द्यावी लागते. का आठवण करून द्यावी लागते याचा अर्थ त्याला विसर पडतोय, मळीण होऊन जातं. ते हळूहळू त्याची इंटेन्सिटी कमी होऊन जाते. म्हणून ते दृढ व्हावं, ते मळीणता नाहीशी व्हावी, ह्यासाठीचा खटाटोप समर्थांनी तसंच उदाहरण दिलं आहे वस्त्राचं. आपण मागल्या वेळेची शेवटची ओळी बघितली, मळीण वस्त्र धुता धुता तेणे पावे ते शुद्धता. माझ्या ठिकाणची जी घाण आहे, माझ्या ठिकाणी आलेलं मालिन्य वा घाण, एकदा मला समजलं असतं तरी सुद्धा जसं वस्त्र मलिन होऊन जातं ते, किंवा पहिल्यांदा मी धुतो आहे जी अत्यंत त्याला चिकट घाण लागली आहे ते, दोन्ही गोष्टीसाठी वारंवार धुवावं लागतं. 2 गोष्टी कुठल्या ह्या बरं? जे मला ज्ञान झालं, समजलं वा माझ्या ठिकाणी आलं ते दृढ व्हावं, ते नाहीसं होऊ नये म्हणून जसं कपडा परत परत धुवायचा ते. आणि दुसरं, माझ्या ठिकाणी अज्ञान आहे चिकटलेलं, ते पहिल्यांदा जेव्हा सद्गुरू काढत असतात त्यावेळचं, अशा दोन्ही वेळच्या प्रसंगाच्या वेळचं ते नाहीसं होण्यासाठी परत परत धुवावं लागतं वस्त्र. मग आता ते सांगतात समर्थ, जे मी हे सगळं केलं
ते मला खरंच अंगी बांधलंय का की नाही ह्याची पारख मात्र आपली आपण करावी लागते. म्हणून समर्थ आपल्याला ह्या 13व्या ओवीमध्ये सांगतात, स्क्रीनवर आपल्याला दिसते ती ओवी. साधने वीण ब्रह्मज्ञान तेणे बुडे समाधान, अंगी जडे देहाभिमान वाचाळपणे. साधने वीण ब्रह्मज्ञान तेणे बुडे समाधान, अंगी जडे देहाभिमान वाचाळपणे. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, मला स्वयंपाक करता येत नाही, पण स्वयंपाकाबद्दलचे मी टी व्हीवरचे अनेक कार्यक्रम बघून झाले आणि खूप कार्यक्रम बघितले ना की मी उत्तम बोलू शकेन कसं एखादा पदार्थ करायचा. ते काय अवघड नाही, ते मी अनेक वेळा ऐकून मलाही बोलता येईल. त्यातल्या काही खुबीसुद्धा सांगेन, त्या खुबी त्यानेच सांगितलेल्या असतात त्या टी व्हीवरच्या कार्यकर्त्याने. त्या खुबी सांगितल्यानंतर असं होतं की अरे ह्याला किती येतं. प्रत्यक्षात जेव्हा मी ओट्यावर जाईन तेव्हा मला त्यातलं काहीसुद्धा करता येणार नाही आहे, कारण मी फक्त ते शब्दाने ऐकलं आहे आणि जे मी शब्दाने ऐकलं ते शब्दाच्या वाटे बाहेर फेकलं. परंतु जे मी ऐकलं शब्दाच्या वाट्याने ते माझ्या चित्तात आणि माझ्या अनुभूतीच्या प्रांतात काहीच आलेलं नाही. उत्तम प्रकारे पुरणपोळी कशी करावी, मी 10 वेळा ते व्हिडिओ बघितले, आता मी उत्तम त्याच्यावर बोलू शकेन. अर्धा तास पुरणपोळी कशी करावी, प्रत्यक्षात एकही पुरणपोळी मला जमणार नाही. समर्थ म्हणतात साधने वीण ब्रह्मज्ञान, तसंच आहे हे अगदी सेम. साधना केल्याशिवाय ब्रह्मज्ञान प्राप्त होणे कधीही शक्य नाही आहे. ते मला साधना करावीच लागते. फार सुरुवातीला पंचसमासी सुरुवात होण्यापूर्वी मी एकदा बोललो होतो की हा अनुभूतीच्या प्रांताचा विषय आहे, म्हणजे हे बोलण्याचा विषयच नाही आहे, परंतु ते बोलल्याशिवाय आकलन होत नाही म्हणून त्याच्यावर बोलावं लागतं. 2, जे मी बोलतो ते माझ्या अंगी दृढ बसत जातं, जे मी सतत ऐकत जातो तेच माझ्या अंगी दृढ बसतं. तेच समर्थ म्हणतात सारखं कपडा धुतला म्हणजे तो स्वच्छ होतो, ते दृढ व्हावं, ते माझ्या ठिकाणी बसावं म्हणून हा खटाटोप आहे. अन्यथा हा केवळ आणि केवळ साधनेचा प्रांत आहे. मी साधना जितकी करत जाईन तितकं मी माझ्या ध्येयाप्रत जाणार आहे, करण्याची गोष्ट आहे ही. म्हणून समर्थ म्हणतात साधने वीण ब्रह्मज्ञान, साधने वीण ब्रह्मज्ञान तेणे बुडे समाधान. घडतं काय, समाधान बुडतं. म्हणजे मी खूप प्रयत्न केला तरी साधना जर केली नसेल तर समाधान टिकत नाही. मी ब्रह्म आणि माया ह्याच्यावर बरंच काही बोललो तरी ते सगळंच्या सगळं क्षेत्र मायेतलंच आहे. माझं सगळं ब्रह्म आणि मायेवरचं बोलणं सुद्धा मायेतलंच आहे आणि मला त्यातनं जो काही मोठेपणा मिळतोय तो देखील मायेतलाच आहे. हे मला पक्क आत पाहिजे की नाही. हे सगळं माझं जरी बोलणं झालेलं असलं, सगळं माझं श्रवण जरी झालेलं असलं तरी ते मला नावेप्रमाणे आहे. मला नाव पहिलं तीरावर नेण्यासाठी आहे. पहिलं तीर म्हणजे नाव नव्हे. पहिलं तीर हे पहिलं तीर आहे, नावेच्या शिवाय मी तिथे जाऊ शकत नाही, म्हणून नावेची नितांत गरज आहे. पण मला पहिलं तीर गाठताना नाव सोडायचे आणि ती नाव मला वल्हवल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. मी ते कष्ट घ्यायला पाहिजेत ते पाणी मागे सारण्यासाठीचे, आणि ते म्हणजे साधना आहे. मी जर साधना केलीच नाही तर मी नावेत जरी बसलो तरी ऐल तीरावरच राहीन, मी पहिलं तीर गाठू नाही शकणार. मला ते कष्ट घ्यायला हवेत, अपार कष्ट घ्यायला हवेत, तेव्हा मी ती नाव साधनेच्या साह्याने पहिलं तीरावर जाणार आहे, मला घेऊन जाणार तिथपर्यंत. सातेणे बुडे समाधान, अंगी जडे देहाभिमान वाचाळपणे. होतं काय प्रत्यक्ष, देहाभिमान जागा होतो. समर्थ म्हणतात मायेचं असं अशी विचित्र आहे माया, उपायाचा अपाय करून द्यावी. मी जो उपाय करायला घेतो मायेच्या निरसनासाठी, त्याच गोष्टीचा ती अपाय करून आपल्याला आडवं करते. ही तिची खासियत आहे. आता उदाहरण थोडंसं जरा गैर आहे, पण आपल्या सगळ्यांना माहिती असेल प्रचंड पूर आला होता मुंबईमध्ये आणि त्या वेळात त्या गाड्या वगैरे वाहून गेल्या, अमकं तमकं झालं. आणि ॲटोमॅटिक ज्या गाड्या होत्या त्या गाड्या ॲटोमॅटिक होत्या, त्या गाड्या बंद पडल्या. बंद पडल्यानंतर लोक बाहेरच येऊ शकले नाहीत गाड्यातून, कारण गाडी ॲटोमॅटिक होती.
म्हणजे ती ॲटोमॅटिक कशासाठी केलेली होती? संरक्षणासाठी. जे संरक्षणासाठी केलेलं होतं त्यानेच त्याचा जीव गेला. ज्याचं कार्य रक्षण करणे हे होतं त्याच कार्याने त्याच मनुष्याचा जीव गेला. म्हणजे हे मायेच्या हे उदाहरण आहे. माया करते काय? जे मी साधना करायला घेतलेली आहे त्यातनं मला जर अभिमान निर्माण होत असेल तर साधनेचं उद्दिष्ट जे आहे ते सरतं बाजूला आणि मी बरोबर विरुद्ध दिशेला जाऊन पोचतो. मी रसातळाला जातो. माझं समाधान नाहीसं होतं. कारण त्यातनं मी परत बाळगतो काय? देहाभिमान. समर्थ ते म्हणतात, अंगी जडे देहाभिमान वाचाळपणे. मी बोलतो खूप आणि जे माझं बोलणं आहे ते माझा देहाभिमान पोसायला कारणीभूत होतो. म्हणजे मी साधना करून देहाभिमान नाहीसा करायचा आहे, त्याच्याऐवजी माझं बरोबर उलटं होतं. मी त्या शब्द पांडित्याने देहाभिमान पोसायला घेतो, बरोबर उलट्या दिशेला जातो. पुढची ओवी बघूया आपण. समर्थ म्हणतात, शब्दज्ञान हातास आले, मी सिद्ध ऐसे कल्पिले, बळेची धारिष्ट धरिले सिद्धपणाचे. शब्दज्ञान हातासी आले, आपल्या स्क्रीनवर दिसते ओवी ती. शब्दज्ञान हातासी आले, मी सिद्ध ऐसे कल्पिले, बळेची धारिष्ट धरिले सिद्धपणाचे. शब्दज्ञान हातासी आले, हाताला आलं शब्दज्ञान. म्हणजे शब्दज्ञानाचा जे वेदांताचे विषय आहेत, वेदांताच्या म्हणजे ज्या काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं मला शाब्दिक ज्ञान होतं. खूप म्हणजे तेही अवघड आहे बरं का. इथे हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की शब्दज्ञान मिळवायचं नाही असा ह्याचा अर्थ नाही आहे. शब्दज्ञान ही पहिली पायरी आहे आणि ती मस्ट आहे. मला ग्रंथांचा अभ्यास करायचाच आहे, मला सद्ग्रंथांचं वाचन करायचंच आहे, पण त्याने त्या सद्ग्रंथांच्या ठिकाणी असणाऱ्या शब्दांमध्ये जो गर्भित अर्थ आहे तो माझ्या चित्तामध्ये केव्हा तरी उकललेला पाहिजे, ते अपेक्षित आहे. म्हणजे पहिली पायरी माझी शब्दज्ञान मिळवणे ही अगदी बरोबर आहे, पण ते मिळवलेलं शब्दज्ञान मी त्याच्या आधाराने मला दुसऱ्या पायरीवर चढायचं आहे हे मात्र मला विसरून जाता कामा नये. मी पहिल्या पायरीवरच जर आनंदित होऊन बसलो तर मी मात्र अधोगतीला जाणार आहे. कारण ती पहिली पायरी फार काळ पायाच्या खाली टिकत नाही, माझा पाय घसरतो तिथून, त्यानेच देहाभिमान येतो. समर्थ म्हणतात, शब्दज्ञान हातास आले, शब्दज्ञान कळलं, मी सिद्ध ऐसे कल्पिले. एक गंमत आहे मोठी. शब्दज्ञान झाल्यानंतर असं वाटायला लागतं की मी सिद्धच झालो. कारण मी ब्रह्म आहे हे मी समजून घेतो. मी ब्रह्म आहे म्हटल्यानंतर गफलत कुठे होते की मी म्हणजे हा देहच ब्रह्म आहे अशी गफलत होऊन जाते आणि देहाच्या व्यतिरिक्त जे जग आहे ते सगळं माया आहे. ही एकदम म्हणजे काय ते सापशिडीतलं मला आठवतंय ते असं काहीतरी 98-99 घरावर तो असं साप असायचा लहानपणी आणि बरोबर आपलं प्यादं ते 98 किंवा 99वर येऊन पोचायचं आणि मी बरोबर दुसऱ्या क्रमांकावर यायचो. बघा कोणी सापशिडी खेळणार किंवा आता नातवंड खेळत असतील तर लक्षात येईल, ते 96-97 कुठल्या तरी त्या क्रमांकावर होतं आणि तो साप बरोबर दुसऱ्या किंवा तिसऱ्या पायरीवर आणून सोडतो. एक्झॅक्टली दॅट हॅपन्स. मला असं वाटायला लागतं मी सिद्ध झालो, मी त्या शब्दाच्या ज्ञानाने मला मोठं समजायला लागतो, जणू काही मला प्राप्तच झालंय. आणि ही सर्वात मोठी चूक होते. मला प्राप्त झाले ते शब्द कळलेत, त्या अर्थाचा बोध नाही कळला. आपण सुद्धा विचार करून बघायचा, जेथे मी ते त्यावेळी ती ओवी वाचली, जेथे गाळून सांडिले नभा, फुल स्टॉप. जेथे गाळून सांडिले नभा हा शब्दाने मी अर्थ समजावून घेऊ शकतो, पण नभाला गाळायचं कसं? व्हॉट्स द प्रोसिजर? आणि नभाला गाळायला लागणारी चाळणी कशी? नाही, मी शब्दाचा अर्थ समजावून घेईन पण तो पंच बसणे म्हणतात ना आतमध्ये, तो नाही होत, तो तसाच राहतो. मी त्याला म्हणायचं शब्दज्ञान. मला शब्दज्ञान हवंय, पण रीडिंग बिटवीन द लाईन्स किंवा जे समर्थांच्या हृदयातून बाहेर पडलेल्या शब्दांमध्ये अपेक्षित अर्थ, तो गर्भित अर्थ, तो माझ्या ठिकाणी अनुभव आणून देणारा जो अर्थ, त्याच्यापासून मी लांब नाही जाता कामा. ज्या शब्दाच्या ज्ञानाने मला उकलतं आहे त्या उकळल्याने मी माझी शुद्धी करत न्यायची आहे, ना की अशुद्धी.
मी त्यातनं माझा अहंकार आटोपता घ्यायचा आहे, ना की माझ्या अहंकाराला फुंकर घालायची आहे. समर्थ म्हणतात, मी सिद्ध ऐसे कल्पिले. तो कल्पना करतो मी सिद्ध आहे. त्याला असं वाटायला लागतं की मला सगळं काही प्राप्त झालं, शब्दाच्या ज्ञानाने ज्ञान झालं असं वाटणे. मी सिद्ध ऐसे कल्पिले. तो कल्पना करून बसतो जणू काही मला सिद्धता आली. ते गीतेमध्ये आहे ना, काय त्याला म्हणतात, समाधिस्तस्य केशव स्थितधिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किं. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किं. तो कसा वागतो, कसा बोलतो, कसा चालतो, काय करतो तो, अर्जुन विचारतो. स्थितप्रज्ञस्य का भाषा, कसा बोलतो. आणि मग मी संतांची लक्षणं बघतो, मी त्यांच्या हालचाली बघतो, आणि मग मी सामान्यपणे, ते लहान मुलापासून आहे बरं का, हा मनुष्य स्वभाव आहे, मी ज्याला सतत बघत राहतो त्याप्रमाणे माझ्या अंगातनं आचरण होतो. डेफिनेटली मी ज्याला आयडिओलाइज करतो की ह्याच्याप्रमाणे मला व्हायचं आहे, त्याप्रमाणे माझ्या अंगी ते बाणायला लागतं. मी तसा जणू वागायला लागतो, तसा बोलायला लागतो. हे चुकीचं नाही आहे, परंतु ह्याच्यात मला भुरळून जायचं नाही. लहान मुलं ॲक्टिंग करतात आणि ती अगदी अशी राजासारखी बोलायला लागतात, ते कौतुक आहे. किती वेळ तो जर सातत्याने तसंच वागायला लागला तर आपण त्याला फटका देऊ, नॉर्मल नाही आहे. म्हणजे तू सत्य परिस्थितीत प्रेझेंट टेन्समध्ये जसा आहेस तसा तू ये, तू राजा हो, राजाचं ॲक्टिंग करू नकोस. दॅट्स द गेम. मला ते व्हायचंय ना की मला त्याच्यासारखी ॲक्टिंग करायची. आणि घडतं काय, मी सिद्ध ऐसे कल्पिले बळेची धारिष्ट धरले सिद्धपणाचे. मी फक्त ॲक्टिंग करायला घेतो, माझ्याकडनं तसं घडायला लागतं वागणं बोलणं चालणं नाही, ते आत आलेलं नाही आहे. त्यामुळे ॲक्टिंग त्याचे परिणाम मला सर्वथैव भोगावे लागतात. ॲक्टर जसा तो सेट संपला की परत शून्यातच येतो, परत तो त्याच्या मूळ पदावर येतो, तो काही राजा नसतो. समर्थाने एका ठिकाणी उदाहरण दिले, राजास नेणता सेवकास रावसे कल्पिता. म्हणजे राजाला ओळखलेलं नाही आहे आणि तिथे असणाऱ्या सेवकालाच राजा म्हटलं गेले. अर्थात ते डिफरंट कॉन्टेक्स्टमध्ये उदाहरण म्हणून मी दिलं की प्रत्यक्ष राजा नव्हे तो, एखादा खरा राजा आणि एखादा नाटकात ज्याला रोल मिळाला आहे राजा, दोघांमध्ये किती अंतर आहे, जमीन आसमानाचं अंतर आहे. हे जे जमीन आसमानाचं अंतर आहे हे माझ्या ठिकाणी भ्रमात्मक कल्पना निर्माण केल्यानंतर घडणारी घटनेचं हे उदाहरण आहे. मी राजाचं ॲक्टिंग करणे आणि प्रत्यक्ष राजा होणे. समर्थ म्हणतात, मी सिद्ध ऐसे कल्पिले बळेची धारिष्ट धरले सिद्धपणाचे. मी धारिष्ट धरतो जणू काही मी सिद्ध झालो. आणि ते धारिष्ट आहे का, कारण धारिष्ट लागतं कशाला, एखादा मोठा पराक्रम काही गाजवायचा असेल, एखादं काही विशिष्ट साध्य करायचं असेल, किंवा लोकांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं असेल, त्याला धारिष्ट लागतं. मग लोकांपेक्षा इथे काय वेगळं होतं आहे की जे धारिष्ट धरले समर्थ म्हणतात, मी स्वतःचा घात करण्याचं लोकांपेक्षा वेगळा उपक्रम सुरू करतो. माझा स्वतःचा घात, आपल्या हाताने पायावर धोंडा मारून घेणे, हे मी उपक्रम, याला समर्थ म्हणतात धारिष्ट. खूप मोठं धारिष्ट लागतं, माझा स्वतःचा घात करायला धारिष्ट लागतं आणि न कळत माझ्याकडनं होऊन जातं ते सहजगत्या. समर्थ म्हणतात, बळेची धारिष्ट धरले सिद्धपणाचे. तो सिद्धपणाचा आव आणतो. थोडक्यात मी जणू काही सिद्धच झालो असा आव आणतो. मग त्याच्यानंतर समर्थ आपल्याला पुढल्या ओळीमध्ये सांगतात, ते धारिष्ट अंती उडे. आपल्याला ओवी स्क्रीनवर दिसते. ते धारिष्ट अंती उडे प्राणी महासंशयी पडे, सेखी जन्ममृत्य घडे भोगणे संशय. ते धारिष्ट अंती उडे प्राणी महासंशयी पडे, सेखी जन्ममृत्य घडे भोगणे संशय. आणि हे धारिष्ट अंत समयाला काम देत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ती अस्त्रविद्या ऐनवेळी कर्णाच्या उपयोगाला आली नाही. तो विसरून गेला, ऐनवेळी विसर पडला. त्याला शाप होता, आपल्याला आपणच शाप दिलेला आहे. कारण मीच माझा अहंकार पोसलेला आहे आणि जो पोसलेला अहंकार मी धरलेलं, गृहीत धरलेलं, ते मला शापाप्रमाणे ठरतं. काय होतं, ते धारिष्ट अंती उडे. ते धरलेलं धारिष्ट शेवटच्या क्षणी नाहीसं होऊन जातं. न ते आपला अंत जवळ आला
की ह्यातलं काहीसुद्धा उपयोगाला येत नाही. मी आजपर्यंत केलेले जी काही कर्म असतात ती माझ्या डोळ्यासमोर फिरायला लागतात. नुसतं अंत जाऊ द्या, आपण वयस्क झालो आणि जेव्हा आपण स्वस्थ बसतो त्यावेळेत आपल्या डोळ्यासमोर आपलं आयुष्य फिरतं आणि मी केलेल्या चुका मग भलेही मी कबूल केल्या असतील वा नसतील, मला माहिती असतात माझ्याकडनं काय चुका झाल्या आहेत, किंवा त्या वयामध्ये मला जाणवलेलं नसतं माझ्याकडनं काही चूक झाली आहे, ती त्या वेळात मला जाणवायला लागते परिपक्व बुद्धी आल्यामुळे की नाही मी चुकलो. आणि ते धारिष्ट समर्थ म्हणतात अंती उडे, मी जे गृहीत धरलेलं धारिष्ट असतं, जे मी नुसता आव आणलेला असतो तो आव सगळा नाहीसा होऊन जातो. कारण प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग आला की तिथे तुम्हाला जो खरा योद्धा असेल तोच त्या रणांगणात टिकू शकेल. जो खोटा योद्धा आहे, ज्याने फक्त आव आणलेला आहे मी योद्धा आहे, त्याचा आव खऱ्या रणांगणात टिकण्याचा संबंधच येत नाही, तो उडून जातो आव सगळा. समर्थ म्हणतात ते धारिष्ट अंती उडे, प्राणी महासंशयी पडे. त्याला संशयाने घेरला जातो. संशय कसला? काय संशयाने घेरला जातो? देहबुद्धीने निर्माण होणाऱ्या ज्ञानाचा संशय, म्हणजे ज्ञानाचं अज्ञानाचं आवरण, आणि त्याने तो घेरला जातो. तो संपूर्णपणे किम करोमि क्व गच्छामि अशी त्याची स्थिती होऊन जाते. सेखी जन्ममृत्यू घडे भोगणे संशय. शेवटी मग त्याला पर्याय उरत नाही. तो आव जरी आणला मी सिद्ध झालो आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं बाहेर पडलो तरी त्याला जन्ममृत्यू हा भोगावाच लागतो. त्याला तो भोग सुटत नाही. समर्थ म्हणतात भोगणे संशये, सेखी जन्ममृत्यू घडे भोगणे संशये. म्हणोन पुरुषो विभूया, म्हणोनी जाणते पुरुषी, सोडू नये साधनासी, नाडू नये आपणासी, सीधपणे सर्वथा. म्हणोनी जाणते पुरुषी, सोडू नये साधनांसी. स्क्रीनवर दिसते आपल्याला लोभी. म्हणोनी जाणते पुरुषी, सोडू नये साधनांसी, नाडू नये आपणासी, सीधपणे सर्वथा. समर्थ सांगतात की जो खरा, ज्याला खरंच पहिलं तीर गाठायचं आहे त्याने साधना सोडून चालणार नाही. तो अखंड साधनेत पाहिजे. कारण कधी आपण बेसावध होऊ आणि कधी ही देहबुद्धी घुसून आपल्याला आडवं करील, ही माया आपल्याला आडवं करील हे सांगता येणार नाही. म्हणून अखंड साधना पाहिजे. आणि समर्थ ते म्हणतात जो म्हणोनी जाणते पुरुषी, जो खरंच जाणकार आहे किंवा ज्याला खरंच मुमुक्षपणा आलेला आहे, मोक्षाची तळमळ आहे, ज्याला खरंच काहीतरी साधायचं आहे, त्या पुरुषाने, समर्थ ते जाणता शब्द वापरतात, ज्याला कळतंय, बुद्धी ज्याची जागृत आहे, ज्याचा विवेक जागा आहे, अशा पुरुषाने विवेक नीटनेटका करून, म्हणजे बुद्धीच्या साह्याने जे सत्य आहे मी सिद्ध नाही, मला ज्ञान झालंय शब्दज्ञान, पण मला ते आत्मज्ञानात कन्व्हर्ट नाही करता आलेलं, ही जी सत्यता आहे ती स्वीकारायची आहे. त्याला म्हणायचं जाणता पुरुष, सावधपणा. म्हणून जाणते पुरुषी, सोडू नये साधनासी. त्याने करायचं काय? अखंड साधना करायला पाहिजे. सोडू नये साधनासी, त्याने साधना सोडून चालणार नाही. लोक काय म्हणत आहेत यापेक्षा माझी स्थिती कशी आहे ह्यालाच महत्त्व द्यायचं आहे. कारण लोक आज एक म्हणतात उद्या वेगळं म्हणतील. मी लोकांसाठी काही करत नाही आहे, करतोय ते फक्त माझ्या स्वतःसाठी करतोय. लोकांशी संबंधच नाही काही. लोक ही माझ्या व्यवहारासाठी आहेत आणि मला व्यवहार थांबवायचा आहे, मला आत वळायचं आहे. आणि म्हणून त्याकडे लक्ष न देता सोडू नये साधनासी, नाडू नये आपणासी, सीधपणे सर्वथा. आपणच आपल्या मार्गात उभं राहू नये, नाडू नये आपणासी, मीच माझ्या प्रगतीला ब्रेक लावू नये. माझी प्रगती अखंड व्हावी अशी जर इच्छा असेल, नाडू नये आपणासी, मग मी ब्रेक लावून चालणार नाही. सीधपणे सर्वथा, मी सिद्ध आहे असा भ्रमात्मक केवळ कल्पना करून तो जो ब्रेक लावलेला असेल तो सोडून टाकायला पाहिजे. मी सिद्ध नव्हे, मी साधक आहे हे माझ्या आत पक्क पाहिजे. बस, मला ज्ञान झालेलं आहे ते शब्दाचं आहे, मला ते आत्मज्ञानात कन्व्हर्ट करायचं आहे. आणि ही ज्याला लकब जमली त्याची प्रगती निश्चित होणार आहे. आणि अशी प्रगती व्हावी म्हणून आपण समर्थांना प्रार्थना करूया आणि उरलेल्या ओव्यांचा अर्थ आपण उद्याला ह्याच वेळी बघूया. जय जय रघुवीर समर्थ.